कोरेगाव शहर व परिसरात जोरदार पावसामुळे सखल भागातील घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान. तिळगंगा नदीला महापूर. कोरेगाव शहर व परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, शांतीनगर, गावंधर, गोसावी वस्ती, अण्णाभाऊ साठे नगर, कुमठे परिसरातील सप्तपदी मंगल कार्यालया शेजारील परिसरातील घरांमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरले तर लेंडोरी नामक ओढा दुथडी भरून वाहत असून मॉडर्न शाळेच्या पाठीमागील रस्ता पाण्याखाली गेला आहे. संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले आहे. कोरेगाव शहर आणि परिसराला शुक्रवारी रात्री जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दिवसा दुपारी 1 वाजता सुरू झालेल्या या पावसाने शनिवारी पहाटेपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. तिळगंगा नदीला महापूर आला असून वसना आणि वांगणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. शहराच्या पूर्व भागातून पश्चिम भागाकडे येणारे ओढे आणि अक्षरशः दुथडी भरून वाहत होती. जुना मोटार स्टँडच्या पाठीमागील बाजूस महादेव नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले होते तर छत्रपती संभाजीनगर, शांतीनगर, गावंधर परिसर, गोसावी वस्ती आणि अण्णाभाऊ साठे नगर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. पूर्ण रस्त्यावरून पाणी वाहत होते. जुनी पेठ ते उपजिल्हा रुग्णालय रस्त्यावर पूर्णपणे पाणी आले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित असल्याने त्यांना कोणत्याही उपाययोजना करता आल्या नाहीत. महावितरण शहर शाखेचे सहाय्यक अभियंता अभिजित यादव यांनी आपल्या जनमित्रांसह तातडीने उपाययोजना करत वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र वादळी वारे आणि जोरदार पाऊस त्यात अडथळा निर्माण करत होता. तरी देखील 1 तासात त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. तिळगंगा नदीला महापूर आला असून नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. बाजारपेठेतील पुलाजवळ रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मातीचा ढिगारा आणून टाकल्याने पुलाखालील एक मोहरी पूर्णपणे बंद झाली होती. तसेच नदीपात्रात बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणावर असल्याने पुराचे पाणी आजूबाजूच्या नागरी वस्तीत घुसू लागले होते. स्थानिक कार्यकर्ते प्रीतम बर्गे यांनी तातडीने उपाययोजना करत नगरपंचायतीच्या माध्यमातून जेसीबीद्वारे पुलाखालील मोहरी मोकळी केली आणि पाण्याचा प्रवाह नदीपात्राकडे वळवला. बाजारपेठ आणि कळकाईला जोडणाऱ्या साकव पुलाला देखील पाणी टेकले होते. सप्ततारा नवरात्रोत्सव संग्रहाचे बोबडीवाडी येथे शानदार प्रकाशन. नवरात्रीनिमित्त कोरेगाव येथील सप्ततारा न्यूज नेटवर्कच्या वतीने नवरात्रोत्सव संग्रह प्रकाशित करण्यात आला. बोबडीवाडी येथील श्री लिंबजाई देवी मंदिरात शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपसरपंच अनिल पवार, आरती संग्रहाचे संयोजक विलास शहा, लतिका शहा, संयोजिका मोना शहा, साहिल शहा, देवानंद जमादार यावेळी उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यातील देवींच्या जागृत स्थानांची आणि मंदिराची माहिती व्हावी, त्याची महंती समजावी आणि ज्येष्ठ नागरिकांना दुर्गा देवीची आरती करताना आरती संग्रहाची आवश्यकता भासते ती सप्ततारा न्यूज नेटवर्कने पूर्ण केली आहे. अत्यंत सुबक रचना आणि छपाई असलेला हा परिपूर्ण आरती संग्रह आहे. सप्ततारा न्यूज नेटवर्कने अशाच पद्धतीने धार्मिक कार्यामध्ये सहभाग नोंदवावा असे मत उपसरपंच अनिल पवार यांच्यासह मान्यवरांनी नवरात्रोत्सव संग्रहाचे अवलोकन करताना व्यक्त केले. मानगंगा नदी ओव्हरफ्लो. संपूर्ण म्हसवड शहरात पाणीच पाणी. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली. मान तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मानगंगा नदीला पूर आल्यामुळे म्हसवड शहरात ठिकठिकाणी पाणी शिरले असून सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. नगरपालिकेने शनिवारी सकाळी 10 वाजता नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून प्रशासनाने नागरिकांना पूल ओलांडून प्रवास करू नये असे सांगितले आहे. मान तालुक्यातील दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानगंगेला अचानक पूर आला आहे. मानगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने म्हसवड शहर पाण्याखाली गेले आहे. या अचानक आलेल्या पुरामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कांदळी तलावाचे पाणी सांडव्यावरून मानगंगेच्या पात्रात पडल्याने नदीला पूर आला आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिंगणापूर रस्त्यालगतचा भाग पाण्याने वेढला गेला आहे. प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पूल पाण्याखाली गेल्याने कोणीही धोका पत्करून प्रवास करू नये असाही इशारा प्रशासनाने दिला आहे. अग्निशमन दलाच्या गाडीतून लोकांना सूचना दिल्या जात आहेत. कोयना धरणाचे सर्व 6 दरवाजे 1 फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील अन्य धरणांमधून देखील विसर्ग सुरू. नदीकाठच्या शेतकऱ्यांना दक्षतेचे आवाहन. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार
सातारा जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू झाला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे। त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। कोयना, धोम, बलकवडी, कन्हेर, उरमोडी धरणांसह येरळवाडी तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। सातारा जिल्हा प्रशासनाकडून याबाबत शनिवारी दुपारी 1:30 वाजता अधिकृत माहिती देण्यात आली। कोयना धरणाचे सर्व 6 दरवाजे सकाळी 10 वाजता 1 फूट उघडण्यात आले होते। पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेऊन दुपारी 2 वाजता सर्व दरवाजे 2 फुटापर्यंत उघडून 18,764 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडले जात आहे। त्याचबरोबर पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेस असा एकूण 20,764 क्युसेस पाणी सोडले जात आहे। धोम धरणातून 3,331 क्युसेस, धोम बलकवडी धरणातून 904 क्युसेस, कनेर धरणातून 5,098 क्युसेस, उरमोडी धरणातून 3,017 क्युसेस तर येरळवाडी तलावातून 5,267 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडले जात आहे। जिल्ह्यातील 13 महसूल मंडलामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। त्यामध्ये सातारा, खटाव, मान, फलटण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्याचा समावेश आहे। फलटण तालुक्यातील वाठार मंडलामध्ये सर्वाधिक 77.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। खटाव तालुक्यातील आंबवडे गोरेगाव पुलावरून पुराच्या पाण्यात शेतमजूर पाण्यात वाहून गेला। आंबवडे तालुका खटाव येथील शेतमजूर सुरेश रघुनाथ गायकवाड वय 48 हे आंबवडे गोरेगाव येरळा नदीच्या पुलावरून येत असताना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली। वाहून गेलेल्या सुरेश गायकवाड यांचा रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू होती। वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी की आंबवडे येथील सुरेश रघुनाथ गायकवाड हा शेतमजूर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आंबवडे गोरेगाव या येरळा नदीच्या पुलावरून येत असताना वाहून गेल्याचे समजले। प्रशासनाने ठिकठिकाणी धोकादायक पाणी प्रवाहाच्या ठिकाणी अडथळे उभे केले आहेत। याबाबत ध्वनी क्षेपणाद्वारे पुराच्या पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये असे आवाहन केले होते। मात्र शेतमजूर सुरेश गायकवाड हा वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याचे समजता तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलीस दल, प्रशासन व गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले। सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे।